उपासनेला दृढ चालवावे ही श्रद्धा अंगीकारून ज्ञानप्रबोधिनीची वाटचाल वर्षानुवर्षे अखंड सुरू आहे. मातीच्या कणाकणातच रत्नांचं तेज दडलंय. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत. अर्थात उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका. हा स्वामी विवेकानंद यांनी दिलेला मंत्र ज्ञानप्रबोधिनीतील प्रत्येकाचा हृदयस्थ आवाज बनला आहे. विकसता विकसता विकसावे हे ध्येय मनाशी बाळगून इथला रोजचा प्रवास सुरू आहे. मानमाय भूमीची जगात उंचव हे पद्य सार्थ करू शकतील असे अष्टपैलू हिरे घडवण्याचं काम इथं अहोरात्र चालू आहे. अशी ही आमची अमूल्य रत्ने इथले अध्ययन संपवून बाहेरच्या जगात पडल्यानंतर विविध क्षेत्रात काय कामगिरी करत आहेत याची उत्सुकता या हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या एका कारागिराला वाटली. या उत्सुकतेनं एका मोठ्या उपक्रमाला जन्म दिला. विवेकानंदांच्या मनुष्य घडणीचं शिक्षण ही संकल्पना माननीय अप्पांनी अनेक आयामाने विकसित करण्याचा प्रयत्न केला. केवळ बुद्धिमंतांचं शिक्षण पुरेसं नाही, तर समाजाच्या 1% नव्हे 100% मुलांचं शिक्षण असंच मनुष्य घडणीच्या शिक्षणाच्या मार्गानं गेलं पाहिजे. याच मुख्य भूमिकेतून नवनगर विद्यालयाचा प्रारंभ 1981 झाला. सर्व शिक्षण हे राष्ट्रविकासासाठी, याचा अर्थ राष्ट्रातील सर्व व्यक्तींच्या, माणसांच्या विकासासाठी कारणी लागलं पाहिजे. आणि याच भूमिकेनं मातृमंदिरची उभारणी करून त्याद्वारे सर्वांच्या मनावर कळत नकळत ते बिंबवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला. आपल्यापैकी आजपर्यंत अनेक विद्यार्थी इथून शिकून गेले आणि असे ते शिकून आपापल्या कामात असताना त्यातले काही जण मला असे दिसत आहेत की त्यांनी काहीतरी विशेष काम जे अन्य शालेय विद्यार्थ्यांच्या मनातही कदाचित येईल की येणार नाही, पण असं करायचा प्रयत्न केलेला आहे. तर या सगळ्यांचं आपण जरा संकलन करूया आणि त्यातून ज्यांनी विशेष काम केलेलं आहे त्यांना सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करूया. ते कशा निमित्तानं? तर असं काम करणाऱ्याचा आपण जर समजा गौरव केला तर तो गौरव हा काही कुठल्या तरी खोलीत होत नाही, म्हणजे जाहीरपणे होतो. तर असा जाहीर गौरव करून ज्यांनी आजपर्यंत केलेलं आहे त्यांना अधिक काम करण्याची आणि ज्यांना अजून काम करायचं आहे त्यांना कशा पद्धतीनं काम केलं तर त्याची दखल समाज घेत असतो याची जाणीव काहीतरी त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि मला वाटतं या निमित्तानं आम्ही सगळेजण काहीतरी एका उद्देशानं एकत्र येत गेलो, शिकत गेलो आणि त्या शिक्षणाचा उपयोग चांगला कसा होऊ शकतो याचा काहीतरी विचार आम्ही करतो आहोत. मला वाटतं ही भूमिका जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचावी, याला हा कार्यक्रम किंवा ही भूमिका, हा उपक्रम निश्चितच उपयोगी पडेल असं मला वाटतं आणि तोच त्याचा मुख्य हेतू आहे. आणि मग
प्रबोध रत्न पुरस्कार 2015 या उपक्रमाची सुरुवात झाली. 1985 ते 2000 या काळात प्रबोधिनीतून 10वी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे सुरू झाले. प्रत्येक तुकडीने विचार विनिमय करून आपल्यापैकी उत्तम काम करणाऱ्या कितीही जणांचे नामांकन प्रपत्र भरावे अशी लोकशाही प्रक्रिया ठरली. एकंदर 30 नामांकन प्रपत्रे एका 7 सदस्यांच्या त्रयस्थ निवड समितीकडे सुपूर्त करण्यात आली. प्रत्येक परीक्षक एका अस्सल रत्न पारख्याच्या भूमिकेत शिरला. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी कुलकर्णी. मी स्वतः ज्ञानप्रबोधिनीची विद्यार्थिनी, त्यामुळे माझी जबाबदारी ॲज अ ज्युरी म्हणून जेव्हा त्यांनी मला सिलेक्ट केलं तेव्हा फार मोठी होती. कारण प्रबोधिनीची जी तत्त्वं आहेत आणि प्रबोधिनीची जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्याची खूप जास्त जाणीव ही प्रबोधिनीच्या विद्यार्थिनींना असलीच पाहिजे ह्याची रास्त जाणीव मलाही होती. आणि जेव्हा आम्हाला 7 ज्युरींना काही बेसिक क्रायटेरिया सांगण्यात आले ह्या अवॉर्डसाठीचे, ते प्रबोध रत्न अवॉर्डसाठी अतिशय सुसंगत होते. त्याच्यासाठी आम्ही काही क्रायटेरिया ठरवले होते. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की आपल्या कामामधला एक्सलन्स, गुणवत्ता पूर्ण केलेलं काम, त्याच्यातलं सातत्य, त्याच्यामधलं इनोव्हेशन, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिन्सिअरिटी आणि ऑनेस्टी. आम्ही एक महत्त्वाची गोष्ट अशी नेहमी आमच्या लक्षात होती की ते म्हणजे की हे काम करताना, हा एक्सेलन्स मिळवताना, हे उत्तुंग यश मिळवताना त्यांनी कुठेही आपल्या तत्वांसाठी, प्रबोधिनीच्या तत्वांसाठी कुठेही त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही ना, ह्याचाही आम्ही बॅकग्राऊंड चेक घेतला. तो बॅकग्राऊंड चेक वेगळ्या पद्धतीने घेतला गेला आणि त्याच्यातनं आम्हाला असं जाणवलं की ह्या सगळ्या ज्या 7 लोकांना आम्ही सिलेक्ट केलं आहे त्यांनी हे कॉम्प्रोमाइज न करता हे काम सिन्सिअरली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अतिशय स्क्रॅचपासून त्यांनी सुरुवात करून ती आयडियासुद्धा त्यांची स्वतःची होती काम करण्याची. त्याच्यासाठी त्यांनी काम केलेले जे क्रायटेरिया वापरलेले होते, त्यांच्या वरिष्ठांकडनं त्यांना जी त्याची पावती मिळाली होती, ही सगळी त्यांच्या स्वतःच्या कामाने स्वतः कमवलेलं हे त्यांचं यश होतं, हे आम्ही बघितलं. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया आमच्यासाठी हा होता की आपलं काम करताना प्रबोधिनींनी जे नेहमी आम्हाला शिकवलं, आम्हाला विद्यार्थ्यांनाही शिकवलं आणि समाजालाही हे नेहमी जाणवत आलेलं आहे प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांकडनं की आपण केलेलं काम अतिशय गुणवत्तापूर्ण करा, सातत्य त्याच्यात ठेवा आणि ते काम करता करताच तुम्ही समाजाला काहीतरी देणं देता आहात ना ह्याची कायम जाणीव ठेवा. आणि ही गोष्ट आमच्या सिलेक्शनमध्ये, आमच्या फायनल सिलेक्शनमध्ये आम्ही प्रकर्षाने आमच्या मनात होती की आपण हे बघायला पाहिजे की समाजाला ह्या सगळ्या प्रबोध रत्नांनी काय दिलेलं आहे. कारण हे उद्योगरत्न अवॉर्ड नाही तर हे प्रबोध रत्न अवॉर्ड आहे. त्यामुळे प्रबोधिनींनी जी शिकवण दिली त्याचा कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये वापर केलेला आहे आणि तो वापर करता करता त्यांनी स्वतःचा पर्सनल ॲज वेल ॲज प्रोफेशनल एक्सलन्स मिळवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक खूप छान आमच्या सगळ्यांसाठी एक्सरसाइज होता. पारदर्शी, स्वतंत्र पद्धतीने आणि कुठलाही पूर्वग्रह न बाळगता 30तून 13 आणि 13तून 7 जणांची अंतिम नामांकन यादी या निवड समितीने निश्चित केली. आपलं पहिलं रत्न आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाय रोवून संशोधन आणि विकास असे विशेष काम असलेली श्वेता जहागीरदार. करिअरच्या सुरुवातीला मी शॉपफ्लोअरवरती काम करत होते. तिथला खूप सारा शॉपफ्लोअरचं एन्व्हायरमेंट खूप क्रिटिकल असतं. खरं फ्रेश एअर नसते, खूप सारे ऑइल्स असतात, त्याच्यामुळे खूप डायल्युटेड असतं. माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस मला एक प्रोजेक्ट मिळाला होता ज्याच्यासाठी मला एक कंप्लीट कमिशन करायचं होतं ट्रिम शॉपमध्ये आणि तो प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता मला मनापासूनही. प्रेग्नन्सीमध्ये थोडंसं कठीण गेलं होतं, मला क्रिटिकल नाही होती थोडीशी प्रेग्नन्सी, पण तरीही मनात मी ठरवलं होतं की हे काम पूर्ण करायचं आणि त्यासाठी लागणारे जेवढे काही हर्डल्स आहेत ते सगळे पूर्ण करायचे. त्या दृष्टीने मी शॉपफ्लोअरवरती जाऊन पूर्ण 6 तास बरोबर ते मशीन कमिशन करून हाती घेतलेलं काम पूर्ण करायचं हा मनात कुठेतरी होतं. कायम जी प्रबोधिनीची शिकवण शाळेपासून आम्हाला मिळाली होती, सबकॉन्शियसली कॉन्शियसली आत्मसात केलेली होती, त्या दृष्टीने
ते प्रोजेक्ट पूर्ण केलं, जेवढे काही हर्डल्स, जेवढे काही डिफिकल्टीज आलेत, स्वतःला मॅनेज केलं. ही एक प्रबोधिनीची शिकवण आहे की स्वतःला कुठल्याही प्राप्त परिस्थितीत मॅनेज करून त्याच्यातनं वाट काढा. आणि ही सगळी शिकवण पुढे जाऊन त्या प्रोजेक्टचं नेतृत्व करून ते कंप्लीट करणं, हे एकच ध्यास माझ्या डोक्यात होतं. ते कंप्लीट केलं मी पूर्ण 6 महिन्यामध्ये, आणि बिफोर मॅटर्निटी लिव्ह तो प्रोजेक्ट कंप्लीट करून मी बाहेर आले. पुढचे रत्न आहे समाज सेवेचे असीधारा व्रत घेऊन आदिवासी आणि अन्य विशिष्ट समूहांच्या शाश्वत विकासासाठी आपल्या स्वयंसेवी संस्थेद्वारे काम करणारा अतुल इनामदार. तसे आयुष्यातले म्हणा किंवा या फील्डमधले चॅलेंजिंग प्रसंग किंवा टर्निंग पॉईंट्स हे खूप होते, पण 2010 साल हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. माझा NGOमध्ये काम करून 5 वर्षाचा अनुभव झाला होता. वेगवेगळ्या ठिकाणाहून मला जॉब ऑफर येत होत्या, CSRमधून जॉब ऑफर येत होत्या, परदेशातूनही काही ऑफर्स येत होत्या. त्याचवेळी मला कास्पचा PPTCT प्रकल्प राबवण्यासाठी मला संधी मिळाली. तर ह्या प्रकल्पामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन ऑफ HIV, म्हणजे पालकांकडून लहान मुलांना होणाऱ्या HIV प्रमाण कमी करण्यासाठी शासनाबरोबर मदत करायची होती. त्याच्याबरोबर मला 18 HIV बाधित व्यक्तींबरोबरची एक टीम पण देण्यात आली होती. तर माझ्याकडे एक मार्ग होता की मी भरभक्कम पगाराची नोकरी घेऊ शकत होतो याच फील्डमधली, किंवा मला ही PPTCT प्रकल्पामध्ये काम करण्याची संधी मी घेऊ शकत होतो. तर अशा वेळी मला वाटतं मी शाळेचं जे शाळेमध्ये घालवलेले दिवस आणि शाळेचे जे विचार आहेत, तर त्यांचं जेव्हा मी चिंतन केलं, तेव्हा शाळेतले जे पैशाच्या पलीकडे जाऊन जीवनार्थ बघणाऱ्या व्यक्ती मी पाहिल्या असल्यामुळे, किंवा प्रबोधिनीतूनच बाहेर पडताना देशासाठी किंवा मानवतेसाठीच काही आपल्याला करायचं आहे हे ध्येय ठेवलं असल्यामुळे मी हा HIV प्रकल्प निवडला. पुढे जाऊन मी TBचा सुद्धा एक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प केला आणि आज मला त्याचं खूप समाधान वाटतं. यानंतरचे रत्न सध्या अमेरिकेत आहे. गुन्हे आणि त्याचे माध्यमातून होणारे वार्तांकन, त्यातील परस्पर संबंध यावर डॉक्टरेट करणारी उत्तरा मनोहर. I graduated from Jnana Prabodhini Navanagar Vidyalaya in the year 2000. Looking back, I'm thankful for the great quality of education that I received in our school. I'm thankful for the math, the science, and the languages that I learned. But most of all, I'm thankful for the good values and principles that the school inculcated in all of us. One simple message that has stayed with me is do good work that in some way contributes to the betterment of the society. I'm fortunate to have the opportunity to pursue a PhD in communication at The Ohio State University. My research interests are still informed by the same principles that we learned in school. उत्तम पगाराची स्थिर नोकरी सोडून जिद्दीने पुष्पशेती आणि पुष्प व्यापार यामध्ये झोकून दिलेला आणि यशस्वी झालेला प्रशांत कोंडे हे आपलं आणखी एक रत्न आहे. ॲग्रिकल्चरमध्ये करिअर करायचं हाच माझ्यासाठी मोठा एक चॅलेंज होता. यू कॅन कॉल इट द टफेस्ट चॅलेंज इन माय लाईफ. कारण का ॲग्रिकल्चरसारखं नॉन ग्लॅमरस फील्ड सिलेक्ट करणं आणि ज्यात रोज नवीन चॅलेंजेस आहे, हे सिलेक्ट करतानाच मोठा चॅलेंज होता. तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं मला की जसं मी प्रोग्रेस करत गेलो करिअरमध्ये, तर पुढे नवीन नवीन चॅलेंजेस होते. तर पुढे मार्केटिंग हा विषय मोठा एक होता, कारण का प्रोडक्शन आणि मार्केटिंग हे दोन्ही केलं तरच ॲग्रिकल्चरमध्ये सस्टेन होऊ शकतं हे मला लक्षात आलं. मग मार्केटिंग करत असताना मला जी सुरुवात झाली, तर त्यावेळेस मला प्रबोधिनीचे व्हॅल्यूज बघायला गेलं तर की आम्ही सुरुवातीला राखी विक्री, फटाके विक्री ह्या गोष्टी केल्या होत्या. त्यामुळं फुलं विकताना मला काही तशी विशेष अडचण आली नाही. आणि जी भीड असते की मार्केटमध्ये उभं राहून फुलं विकणे, नेगोशिएट करणे, हे सगळ्या गोष्टी सुरुवातीला केल्यामुळे त्याचा कुठे ना कुठे असं बाळकडू मला लहानपणी मिळालं, त्याचा मला फायदा झाला. विविध भाषांवर प्रभुत्व मिळवून आता भाषाविषयक सेवा देण्याची वेगळी वाट चोखाळणारी मृणाल मायदेव आहे आपलं पुढचं रत्न.
माझ्या आत्तापर्यंतच्या कामातला सगळ्यात आव्हानात्मक कुठला प्रसंग असेल तर तो म्हणजे हे काम सुरू करणं किंवा हे काम निवडणं. मी जेव्हा शिक्षण पूर्ण केलं, म्हणजे सलग सगळं केलं, सगळ्या डिग्रीज झाल्यावर PhD केली, त्यामुळे तेव्हा माझ्याकडे भाषेमधल्या 3 डिग्र्या होत्या, PhD होती आणि अनुभव काही नव्हता. काय सुरू करायचं, कसं काम करायचं माहिती नव्हतं. नेटची परीक्षा दिली, ती मी पास झाले, पण मला पूर्ण वेळ प्रोफेसर व्हायचं नव्हतं. काहीतरी वेगळं पण भाषेच्या संदर्भात करायचं हे अगदी 8वीपासून मी ठरवलं होतं. त्यामुळे ट्रान्सलेशन एजन्सी सुरू करावी असं माझ्या मनात आलं, कारण मला सगळ्याच भाषांची आवड होती. तर मग 2 भाषांमधलं काही आपल्याला वाचायलाही मिळेल असा स्वार्थी हेतूही त्यात होता. तर तेव्हा पुण्यामध्ये अक्षरशः 2-3च ट्रान्सलेशनच्या एजन्सीज होत्या की असं रोल मॉडेल म्हणावं असं कोणीच नव्हतं. ऑर्गनाइज्ड इंडस्ट्री ही अजूनही नाही की सगळ्यांचे बाबा काही आहेत एकमेकांशी संबंध, असं पण नाही. तर कसं सुरू करायचं, क्लायंट्स कुठून मिळवायचे हे मला काहीच माहीत नव्हतं. तेव्हा 1-2दा जरा मला वाटलं की सरळ नोकरी करून मोकळं व्हावं, सोपं आहे 10 ते 6 नोकरी करणं. पण मग इथे मला नक्कीच प्रबोधिनीच्या संस्कारांचा उपयोग झाला की नेतृत्व विकसन हे आपल्याकडे अत्यंत प्रामुख्यानं केलं जातं. तर आपण नाही मार्ग दाखवायचा तर कोणी दाखवायचा, तर आपण काहीतरी वेगळं करून पाहावं, म्हणजे लोक आपल्या मागे येतील असं मला वाटलं. आणि म्हणजे देवाच्या दयेने ते मला जमलं. आपलं यानंतरचं रत्न आहे अतिशय स्पर्धात्मक अशा पर्यटन क्षेत्रात आपला पर्यटन सेवा व्यवसाय जोपासणारी प्रज्योती येळकर. मोठी स्वप्न बघायचा जो कॉन्फिडन्स आम्हाला हा प्रबोधिनींनी दिला आहे. मला आठवतं जो टेरर अटॅक झाला होता 26 नोव्हेंबरला, त्याच दिवशी माझा एक सिनियर सिटीजनचा ग्रुप हा सिंगापूर, थायलंड, मलेशियाला जाणार होता. सगळ्यांना वाटलं आता सगळे पॅनिक झाले की टूर कॅन्सल झाली, पैसे बुडाले, सगळं आता त्यांचं संपलं, आता पैसे सगळे गेले. पण नाही, कुठेतरी तत्व, कुठेतरी प्रिन्सिपल्स. त्या क्षणी मी पॅनिक न होता आय डिसाइडेड की ही टूर जाणार, कारण का त्या लोकांनी स्वप्न बघितलं आहे, ते परदेशात जायचं, ते स्वप्न त्यांना पूर्ण करायचा हक्क मला दिलेला आहे. सो आय एम गोइंग टू डू दॅट. आणि एक्झॅक्ट 10 दिवसानंतर आम्ही ती टूर पूर्ण व्यवस्थित सुंदररित्या पार केली. शेवटच्या दिवशी गळ्यात पडून रडली लोक. ती सुरुवात होती आणि आज सांगायला अभिमान वाटतो 8 वर्षानंतर 20,000 कस्टमर्स आणि हॅपी कस्टमर्स हे फक्त माझ्याशी नाही, सन टुरिझम घरचे घरतकशी जुडलेत आणि ते फक्त प्रबोधिनीमुळे. आय वुड लाईक टू थँक प्रबोधिनी फॉर एव्हरीथिंग व्हॉट दे हॅव डन. आणि आपलं 7वं रत्न आहे भारताच्या एकमेव आण्विक पाणबुडीवर तळहातावर प्राण घेऊन काम करणारा नौदल अधिकारी दीपक हिवरकर. असे हे सप्तर्षी नभांगणी उमटले आहेत. त्यांचा आणि प्रबोधरत्न 2015च्या प्रक्रियेतून समोर आलेल्या 30ही माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. कैलासवासी विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे यांचे जन्मशताब्दी वर्ष आज सुरू होत आहे. त्याचप्रमाणे श्री वा ना अभ्यंकर म्हणजे आमचे भाऊ यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या दोनही गुरुजनांना आणि ज्ञानप्रबोधिनीला आमचे प्रबोधरत्न पुरस्कार 2015 या उपक्रमाद्वारे शतशः प्रणाम.